सोमवारी रात्री नागपूरच्या चिटणीस पार्क ते सीए रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिंसा सुरू असताना एक लाजिरवाणी घटना सुद्धा घडली। महिला पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना अंधाराचा फायदा घेत जमावानं महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला। यावेळेला काही माथे फिरूंनी पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्याची वर्दी खेचण्याचाही प्रयत्न केला। यावेळी त्याच ठिकाणी असलेल्या इतर महिला पोलिसांनाही जमावातून शिवीगाळ करण्यात आली, अश्लील शेरेबाजी देखील करण्यात आली। नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्थानकात असं लाजिरवाणं कृत्य करणाऱ्या जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विनयभंग ज्यांनी कोणी केला त्याचा शोध घेऊन त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, ही माझी जाहीरपणे मागणी आहे। गुन्हेगाराला जशी आपण शिक्षा देतो कारण त्याने गुन्हा केलेला आहे, परंतु त्याला गुन्हा करायला भाग कोण पाडतं, त्याला गुन्हा करायला कोण लावतं? आणि म्हणून जेवढा गुन्हेगार याला शिक्षेस पात्र आहे, जेवढा दोषी आहे तेवढा गुन्हा करायला लावणारे सुद्धा दोषी आहेत। आणि म्हणून सरकारनं समन्यायानं सर्वांना एकाच तराजूनं तोलून सरकार म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारचे जे कोणी दोषी असतील, प्रत्यक्षपणे हल्ले करणारे किंवा हल्ला करायला लावणारे, या सर्वांच्यावर समान कारवाई करावी अशी माझी मागणी आहे। पोलिसावर ज्यांनी कोणी हात टाकला असेल त्याच्यावर कारवाई व्हावी याच्याविषयी वेगळं मत कोणाचं असायचं कारण नाही। शेवटी पोलिसांच्या वर्दीचा सन्मान सगळ्यांनीच केला पाहिजे या भूमिकेचा आम्ही आहोत। कारण ज्यांनी कोणी पोलिसांच्या वर्दीवर हात घातला असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी। काही महिला पोलिसांसोबत देखील अश्लीलता झाली आहे, हे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, याचा मी तीव्र शब्दात निषेध करते। आम्ही स्वतः आमचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना भेटणार आहोत आणि याबाबत निवेदन देऊन आम्ही ज्या कोणी असं एक कृत्य केलं असेल, कुठल्याही परिस्थितीत जे कोणी ड्युटीवर महिला असो, पोलीस कर्मचारी असो, महिला असो किंवा पुरुष असो, आणि खास करून महिला ज्यावेळी आपलं कर्तव्य बजावत असतात त्यावेळी अशा घटना त्यांच्यासोबत होता कामा नये। ज्यांनी कोणी कृत्य केलंय त्यांच्यावर कडक शासन झालं पाहिजे। नागपूरच्या दंगलीची दाहकता लक्षात येते। हा कट ही दंगल पूर्वनियोजित होती का याकडे पोलिसांचं लक्ष आहे। पोलिसांनी आरोपींना काही अटक पण केलेली आहे, 23 मार्च पर्यंत त्यांना पोलीस कोठडी पण भेटलेली आहे। पण पोलिसांवर ज्या लोकांनी हात उगारला असेल त्यांना कठोर शासन झालं पाहिजे। सरकार त्यांना सोडणार नाही, कारण कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, महाराष्ट्र हा पुरोगामी राहावा, महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जातीय धर्मामध्ये तेढ निर्माण होऊ नये हा प्रामाणिक प्रयत्न सरकारचा आहे। नागपूरला जी घटना घडली त्यानंतर तपासामध्ये आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग्स मध्ये ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या अतिशय गंभीर आहेत आणि त्याचं गांभीर्य लक्षात घेता जे कोण दोषी आहेत त्या सगळ्यांवरती कठोर कारवाई केली जाईल। दोषींना अजिबात सोडलं जाणार नाही। पोलिसांवरती हात उचलायची हिंमत होत असेल तर पोलिसांचा धाक हा नक्कीच दाखवला जाईल, कायद्याचा धाक हा दाखवला जाईल आणि योग्य कायद्यारीत्याने त्यांच्यावरती कारवाईही केली जाईल। महिला कुठलीही असू द्या, वर्दीतली असू द्या, सामान्य असू द्या, गृहिणी असू द्या, मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला गेला पाहिजे। हे जर नियोजन आधीपासून झालं होतं, अरे मग तुम्ही काय झोपला होता का? तुमचं होम मिनिस्ट्री काय शांत होती का? तुम्हाला इंटेलिजन्स नसतो का? फक्त इंटेलिजन्सचा वापर हा इलेक्शनसाठी केला जातो की कोणाला किती मतदान होणार आहे, कसं काय होणार आहे, त्याचा वापर त्याच्यापुरताच ठेवला असेल तर लोकांना सांगावं। म्हणजे प्रीनियोजित ह्या सगळ्या गोष्टी घडणार असतील तर मग तुम्हाला त्या गोष्टी माहिती होत्या आणि त्या गोष्टी माहिती असताना सुद्धा तुम्ही शांत बसला आणि शांत बसल्यामुळे दंगल झाली आणि त्याचा वापर हा तुम्ही इलेक्शन मध्ये कराल असं कुठेतरी आता आम्हाला म्हणावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।